Practice set 1.2. Question number 1 है, decide which of the following are equal set and which are not. Justify your answer. या क्वेश्चन मध्ये सेट ए, सेट बी आणि सेट सी दिलेला आहे. क्वेश्चन मध्ये फाइंड आउट काय करायचं आपल्याला की कुठले सेट हे इक्वल सेट आहेत. आता इक्वल सेट म्हणजे काय, जर दोन सेट आपल्याला दिले असतील आणि दोघं सेट्स मधले एलिमेंट सेम असतील तर त्याला म्हणतात इक्वल सेट. सो क्वेश्चन सॉल्व करू. सेट ए दिलाय एक्स वेअर 3x - 1 = 2. आता ह्या सेटमधले एलिमेंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हा इक्वेशन सॉल्व करावं लागेल. सो सगळ्यात आधी हे जे इक्वेशन दिलंय ते लिहून घेऊ. 3x - 1 = 2. इक्वेशनमध्ये व्हेरिएबल आहे एक्स. हा एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी -1 इकडे आहे, याला आपण ह्या साईडला घेऊ तर तो होईल +1. म्हणून नेक्स्ट स्टेप येईल 3x = 2 + 1. आता 2 + 1 काय होतं 3, म्हणून 3x = 3 आलं. एंड ऑफ द डे आपल्याला या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणून हा जो 3 इथं मल्टिप्लिकेशनमध्ये याला आपण या साईडला घेऊ तर तो काय होणार डिवाइडमध्ये. म्हणून x = येईल 3/3. सो 3/3 म्हणजेच 3 × 1 = 3 होतं, राईट. सो x = काय आलं व्हॅल्यू 1. आता ही एक्सची व्हॅल्यू जी फाइंड आउट केली ती आपण कुठं पुट करणार, या इक्वेशनमध्ये, राईट. कारण ह्या सेटमध्ये हे जे इक्वेशन दिलं होतं हे स्वतः आपण सॉल्व केलं आणि याच्यात आपल्याला x = 1 मिळालं. म्हणून सेट ए कसा रिप्रेझेंट करणार मग, a = 1. सो सेट ए ची व्हॅल्यू तर इथून मिळाली. नेक्स्ट सेट बी. सेट बी = दिलाय त्यांनी x वेअर x इज द नॅचरल नंबर बट x इज नीदर प्राईम नॉर कंपोजिट. तर आपण जेव्हा नंबर्स लिहितो तर नंबर्समध्ये प्राईम नंबर असे नंबर असतात ज्यांना त्या नंबरने आणि 1नेच डिवाइड जातं, आणि कंपोजिट नंबर म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त जेवढे पण नंबर आहे ज्याला बाकीच्या एक्स्ट्रा नंबर्सने पण डिवाइड जातं. पण पूर्ण नंबरमध्ये फक्त एकच नंबर आहे 1, जो प्राईम पण नाहीये आणि जो कंपोजिट पण नाहीये. सो हा क्वेश्चन आला की नेहमी लक्षात ठेवायचं, असा एकच नंबर आहे तो आहे 1, जो प्राईम सुद्धा नाहीये आणि कंपोजिट पण नाहीये. म्हणून सेट बी = येईल 1. C = दिलं होतं x वेअर x बिलॉंग्स टू n. n म्हणजे नॅचरल नंबर. सो नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात 1 पासून. सो 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. हे झालं नॅचरल नंबर्स. तर पहिली कंडिशन तर आपण लिहिली की x हा नॅचरल नंबर मधूनच असेल. दुसऱ्या कंडिशनमध्ये दिलंय की x <2 पाहिजे, म्हणजे आपण जो नॅचरल नंबर सिलेक्ट करेल तो 2 पेक्षा लहानच पाहिजे. असा फक्त एकच नंबर आहे आपल्याकडे जो आहे 1. म्हणून सेट सी मध्ये पण व्हॅल्यू येणार 1. आता सेट ए, सेट बी आणि सेट सी या 3 सेटमधले जे एलिमेंट आहे ते सेम आहे, राईट. म्हणून आपण लिहू शकतो की सेट ए, सेट बी अँड सेट सी आर इक्वल सेट. Question number 2. Decide whether set A and set B are equal set. Give reason for your answer. Set A आणि set B दिलाय. क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण सेम आपल्याला फाइंड आउट करायचंय की इक्वल सेट आहे की नाही. तर सगळ्यात आधी याच्यामधले एलिमेंट्स काय ते लिहावे लागेल. स्टार्ट करू फर्स्ट पासून. सेट A = इवन प्राईम नंबर. आता प्राईम नंबर म्हणजे काय, असा नंबर ज्याला 1ने आणि त्याच नंबरने डिवाइड होता. पण आपल्याला इवन प्राईम नंबर फाइंड आउट करायचा आहे. सो इवन प्राईम नंबर फक्त एकच आहे जो आहे 2, जो इवन पण आहे आणि जो प्राईम नंबर पण आहे. म्हणून सेट ए मध्ये व्हॅल्यू येणार आहे 2. सेट बी बघू. बी = x दिला होता आणि 7x - 1 = 13. तो बी मधले व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी हे इक्वेशन सॉल्व करावं लागेल. इक्वेशन सगळ्यात आधी लिहून घेऊ. 7x - 1 = 13.
एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणून हा इथं -1 आहे, याला आपण या साईडला घेऊ तर तो होणार +1. नेक्स्ट स्टेपमध्ये लिहिणार 7x = 13 + 1. आता 13 + 1 काय होतं? 14, म्हणून 7x = आलं 14. अगेन ही एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी हा जो 7 इथं मल्टिप्लिकेशनमध्ये याला आपल्याला इकडे घेऊन जावं लागेल डिवाइडमध्ये. म्हणून x = काय येणार मग? 14 / 7 आणि 7 × 1 = 7, 7 × 2 = 14. सो x = आलं 2. या एक्सची व्हॅल्यू आपण सेट बी मध्ये पुट करणार, कारण आपण सेट बी मधलं हे इक्वेशन सॉल्व्ह केलं होतं. म्हणून सेट बी ची व्हॅल्यू काय येणार मग? सेट बी = 2. सेट ए मध्ये पण एकच एलिमेंट आहे जो 2 आहे आणि सेट बी मध्ये पण एकच एलिमेंट आहे 2. दोघं पण सेटमधले एलिमेंट सेम आहे, म्हणून सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट.